नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि ज्या वेळेला भाजपला स्पष्टपणे एकपक्षीय बहुमत मिळालं नाही तेव्हा आघाडीचंच सरकार होणार. मग ते इंडी आघाडीचं असो किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDAचं सरकार असो, पण आघाडीचं सरकार बनवायला पर्याय नाही हे चित्र स्पष्ट झालं. तेव्हा एक गोष्ट समोर आली की काहीही करून आकडे जमवले पाहिजेत. 2014 आणि 2019 या दोनही वेळेला भाजपला एकपक्षीय बहुमत होतं. भले निवडणुका राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून लढवलेल्या असल्या तरीही मित्रपक्षांच्या पाठिंब्याची नरेंद्र मोदींना किंवा भाजपला सरकार बनवण्यासाठी गरज नव्हती. काल परवाच्या निकालानंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष असला तरी थोडक्यात बहुमत हुकल्यामुळे सरकार स्थापन करायचं तर आपण ज्यांच्यासोबत निवडणूक लढवली त्यांना सरकारमध्ये सन्मानपूर्वक सोबत घेतलं पाहिजे, त्यांची मर्जी राखली पाहिजे, ही सक्ती भाजपवर झाली. त्यामुळे त्याचा फायदा उचलून सरकारची बाजी बदलता येईल का असा प्रयत्न सुरू झाला. आणि चर्चाही तुम्ही ऐकली असेल की समविचारी पक्षांना गोळा करण्याचा प्रयत्न इंडी आघाडीकडून होतो. याचा अर्थ सरळ आहे की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन भाजपपासून फटकून काँग्रेससोबत गेलेले पक्ष आहेत. ते भले आज मोदींच्या नावावर आणि भाजपच्या पाठिंब्याने निवडून आलेले असतील तरी त्यांच्या 28 जागा आहेत आणि त्यांना बाजूला केलं तर मोदी सरकार तिसऱ्यांदा बनायला अपशकून होऊ शकतो. हे गणित धरूनच हा विषय पुढे आणला गेला. पण काँग्रेससोबतचा या दोन्ही नेत्यांचा अनुभव आणि भाजपसोबतचा या दोन्ही नेत्यांचा अनुभव यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मोदींवर उद्धट, एकांगी असे कितीही आरोप करा, पण मोदींनी मित्रपक्षांना किंवा भाजपने मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार चालवताना, राजकारण करताना जी लवचिकता दाखवलेली आहे, तो प्रामाणिकपणा दाखवलेला आहे, त्याचा मागमूस तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आढळत नाहीत. यूज इट आणि थ्रो इट, उपयोग करा आणि कचराकुंडी फेकून द्या, या प्रकारेच काँग्रेस पक्ष आपल्या मित्रांना वागवत असतो. हा सगळ्या पक्षांचा अनुभव आहे. पण म्हणतात ना, स्वभावाची लाचारी असते किंवा जातीसाठी खावी माती, तशी सेक्युलर लिबरल नावाची जी जात आहे त्यातले बहुतांश पक्ष आणि नेते जातीसाठी माती खातात. आज नेमकी तीच गोष्ट अनुभवून आलेले नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आहेत. आणि त्याच अनुभवातून अनेक जण जात असतात. उद्धव ठाकरे जात आहेत, पण अजून त्यांना चटका बसलेला नाही. जो चटका काल परवा त्याच काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी नेते अधीर रंजन चौधरी यांना बसलेला आहे. बंगालमधून 5 वेळ सलग बेहरामपूर या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले आणि गेल्या लोकसभेमध्ये विरोधी नेता म्हणजे काँग्रेस पक्षाचे गटनेता असलेले अधीर रंजन चौधरी यांचा यावेळेला पराभव झाला. आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी सुद्धा काँग्रेस हायकमांड किंवा गांधी परिवाराकडून एक साधा फोन त्यांना गेलेला नाही. त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, निराशा व्यक्त केलेली आहे. आणि ती निराशा उपभोगून अनुभवून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू परत भाजपकडे आलेले आहेत. त्यामुळे आता पलटी मारायची तर परत एकदा आगीतून सुटून फुफाट्यात पडायचं का, एवढाच त्यांच्यासमोर चॉईस असू शकतो. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की काल परवा जेव्हा सगळ्या निवडून आलेल्या
NDA राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. इतर सगळ्या पक्षाच्या, भाजपसकट सगळ्या पक्षाच्या सदस्यांनी दिलखुलास मोदींना पाठिंबा दिला. अगदी चंद्राबाबू नायडू असोत, नितीश कुमार असोत, एकनाथ शिंदे असोत, या सगळ्यांनी मोदींचं कौतुकसुद्धा केलं, त्यांच्या कामाचं कौतुक केलं. त्या निवडीनंतर NDAच्या सदस्यांचे आभार मानताना नरेंद्र मोदींनी एक वाक्य उच्चारलं होतं. त्याच्यावर फारशी चर्चा झाली नाही, कारण ती चर्चा माध्यमांच्या थोबाडीत मारणारी होती. अरे ये EVM मर गया क्या? मोदी काय म्हणाले? अरे ये EVM मर गया क्या? असं मोदींनी का बोलावं? तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून लोकसभेच्या खासदारांनी, NDAच्या खासदारांनी आपली निवड करण्याचा जो आनंदाचा प्रसंग आहे, अशा वेळेला EVM मर गया क्या असं मोदी एवढ्यासाठी बोलले की या निवडणुकाच्या निकालांनी भाजप बहुमत मिळवू शकला नसला तरी निवडणूक आयोग आणि ते ते इलेक्ट्रॉनिक निवडणूक मतदान यंत्र त्याच्यावर होणारे आरोप या निवडणूक निकालांनी साफ धुवून टाकलेले आहेत. भाजप बहुमतात गेला असता आणि 350, 400 पार वगैरेची भाषा खरी झाली असती तर EVMच्या नावाने ह्या लोकांनी आक्रोश सुरू केला असता. EVM हा फ्रॉड आहे, फ्रॉड आहे, फ्रॉड आहे. गेली 5-7 वर्ष जो आरोप चालू होता ते EVM मेलं का? ज्या EVMच्या नावाने 5-7 वर्ष ही माणसं रडारड करत होती, त्या EVMमध्ये कुठलाही दोष नाही हे सांगण्याचा प्रामाणिकपणा इंडी आघाडीच्या किंवा भाजप विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याने दाखवलेला नाही. कारण त्यांना EVMचा फ्रॉड आहे की नाही याच्याशी काडीचंही कर्तव्य नसतं. यूज इट, थ्रो इट. वापरा, फेकून द्या. मग तो माणूस असो, मग तो पक्ष असो किंवा मग तो मुद्दा असो. एखादा मुद्दा आपल्याला उपयोग पडतोय तर तो उचलून धरायचा आणि आपलं काम संपलं की त्याला फेकून द्यायचं. मराठीत आपण म्हणतो ना, गरज सरो आणि वैद्य मरो. ही काँग्रेसची नीती, राजनीती कायम राहिलेली आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आपला पराभव होत होता तोपर्यंत निवडणूक आयोग हा मोदींचा गुलाम होता. मतदान यंत्र हे फ्रॉड होतं, हॅक केलेलं होतं. पण एकदा मोदींचं बहुमत हुकलं आणि आपल्याला चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा कोणालाही EVMमधला कुठलाही दोष सापडला नाही, कारण तो दोष केव्हाही नव्हता. दिल्लीत केजरीवालांनी जिंकायचं तेव्हा EVM यंत्र बरोबर असतं, पण दिल्लीत आम आदमी पार्टी हरली की लगेच EVM हॅक केलेला असतो. तेलंगणामध्ये काल परवा काँग्रेस जिंकली विधानसभा. त्याच्या आधी 6 महिनेपूर्वी हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकली, तेव्हा EVMमध्ये दोष नसतो. भाजप जिंकली की EVM दोषी असतात आणि आम्ही जिंकलो की EVM परफेक्ट असतात. इथेच तुम्हाला कळतं की EVMचा मुद्दा जो आहे, EVMचा जो मुद्दा आहे तो वापरायचा आणि कचरा कुंडीत फेकून द्यायचा. आणि जी गोष्ट EVMच्या मुद्द्याची आहे तीच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचीसुद्धा आहे. 2018मध्ये मोदींच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये त्यांना बदनाम करायला, त्यांच्या विरोधात काहूर माजवायला त्यांच्याबरोबरच निवडून आलेले चंद्राबाबू नायडू यांना बाजूला केलं गेलं, त्यांचा उदो केला गेला. राहुल गांधी वगैरे त्यांना बगलेत घेऊन फिरत होते. पण 2019च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंचा आंध्र प्रदेश विधानसभा, लोकसभा दोन्ही निवडणुकीत धुव्वा उडाला आणि काँग्रेसच्या कोणालाही चंद्राबाबू आठवतसुद्धा नव्हते. त्यांना कधी मिटिंगला बोलवलं गेलं नाही,
त्यांना कधी मंचावर आणलं गेलं नाही, कचराकुंडीत. पण त्यानंतर 19ची निवडणूक काँग्रेसबरोबर लढवून भाजपबरोबर लढवून नितीश कुमारांनी 16 का 15 खासदार निवडून आणले आणि लवकरच ते काँग्रेसच्या बरोबर गेले. तेव्हा देखील नितीश कुमारांचा उदो चालू होता, पण नितीश कुमार परत भाजपबरोबर गेले आणि नितीश कुमार काँग्रेससाठी कचराकुंडीत गेले, जसे आज अधीर रंजन चौधरी कचराकुंडीत गेलेले. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आत्ता त्याच अनुभवातून झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री जे तुरुंगात गजाआड जाऊन पडलेत, अरविंद केजरीवाल, हे दोघे त्याच कचराकुंडीच्या अनुभवातून जात आहेत. दोघेही तुरुंगात आहेत. एकाला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, दुसऱ्याने अजून दिलेला नाही. पण लोकसभा निवडणूक होईपर्यंत या दोघांनाही आपल्या खांद्यावर घेऊन काँग्रेस मिरवत होती. केजरीवाल ज्या कारणास्तव तुरुंगात गेलेले आहेत, तो आरोप करणारा मूळ नेता काँग्रेसचा आहे. ईडीने थेट कारवाई केलेली नाही. ईडीने एका तक्रारीच्या आधारे तपास करून आम आदमी पार्टीच्या विरोधात त्यांच्या दारू नीती, लिकर पॉलिसी यावर तपास केला आणि त्यानंतरच सिसोदिया वगैरे लोकांना पकडली आणि अखेरीस केजरीवाल आज जाऊन पडलेले आहेत. ती मूळ तक्रार काँग्रेसची होती, तरीही बेशरमपणे काँग्रेसवाले गेल्या लोकसभा निवडणुकीत कालच्या त्याच केजरीवालांना खांद्यावर घेऊन फिरत होते. पण ते मतदान होईपर्यंत, मतदान संपलं, निवडणूक निकाल आले आणि केजरीवाल नावाचा कोणतरी माणूस दिल्लीतच आहे, दिल्लीच्या तुरुंगातच आहे, त्याचा पक्ष दिल्लीतच सत्तेवर धडपडतो आहे, याची सुद्धा आठवण राहुल गांधी असो, काँग्रेस असो, सोनिया गांधी असो, कोणालाही राहिलेली नाही. शरद पवारांपासून सगळे इंडी अलायन्सचे नेते जे केजरीवाल यांच्या अटकेविषयी काहूर माजवत होते, ते निकालानंतर केजरीवाल हे नावसुद्धा विसरून गेलेत. कारण आज केजरीवाल हे कचराकुंडीत जाऊन पडलेत, कारण त्याचा आता नजीकच्या किंवा भविष्यातल्या राजकारणासाठी काडीचाही उपयोग राहिलेला नाही. मुद्दा ईव्हीएमचा असो किंवा हेमंत सोरेन, केजरीवाल यांच्या अटकेचा असो, अशी माणसं जोपर्यंत उपयोगाची असतात याला राजेशाही म्हणतात. मित्रांनो, राजेशाही म्हणतात, सरंजामशाही म्हणतात की आपण राजा असतो, आपण सरंजामदार असतो आणि आपल्या सेवेत किंवा आपल्या मदतनीस असतात, त्यांनी आपल्यासाठी वेळोवेळी बलिदान करायचं असतं, त्याग करायचा असतो. नुकसान सोसायची वेळ आली की आपल्या सहकार्यांनी नुकसान सोसावं, ही जी सरंजामदारीची मनस्थिती असते, काँग्रेस त्यातून बाहेर पडलेली नाही आणि काँग्रेसचा हाच स्वभाव राहिलेला आहे. आणि त्याचा अनुभव घेऊनसुद्धा नितीश कुमार अजून त्यात त्यांची ससेहोलपट झालेली नाही आहे. भले त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, त्यांची टीका टिप्पणी झाली असेल, पण त्याच नितीश कुमारांचे 2 सहकारी काँग्रेसच्या या सरंजामशाहीचे अत्यंत लज्जास्पद बळी झालेले आहेत. एकाचं नाव लालू प्रसाद यादव आहे, ते अजून हयात आहेत, आणि दुसरे शरद यादव आहेत, जे आज हयात नाहीत. 2017मध्ये नितीश कुमार परत मोदींच्या बरोबर भाजपमध्ये गेले, तेव्हा नाराज होऊन शरद यादव यांनी काँग्रेसबरोबर राहायचं ठरवलं. तेव्हा जसे चंद्राबाबू नायडू सोनिया गांधी, राहुल गांधींच्या आसपास दिसायचे, तसेच शरद यादवसुद्धा सोनिया गांधी अगत्याने आपल्या बाजूला बसवायच्या. पण बिहारमध्ये
शरद यादव यांचा उपयोग नाही हे निश्चित झाल्यानंतर शरद यादव अक्षरशः कचराकुंडीत गेले आणि आपल्या अखेरच्या काळामध्ये दिल्लीत राहायला घरसुद्धा नाही. त्यामुळे सरकारी बंगला गेला. तर तो टिकवण्यासाठी कुठल्या तरी पक्षाने आपल्याला राज्यसभेचं तिकीट द्यावं म्हणून शरद यादव अक्षरशः गयावया करत होते. सुदैवाने त्यांना रस्त्यावर पडायची वेळ आली नाही, त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. दुसरे लालू प्रसाद यादव होते. भाजपला अटल बिहारींना रोखण्यासाठी जी मोठी लढाई 20 वर्षापूर्वी 2004 झाली आणि UPA नावाचं सरकार आघाडीचं सत्तेत आलं, तेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री झालेले होते. पण 2009च्या निवडणुकीत लालू प्रसाद आणि तुमचे रामविलास पासवान या दोन नेत्यांनी बिहारच्या जागा आपसात वाटून घेतल्या आणि काँग्रेसला आघाडीतसुद्धा ठेवलं नाही. तेव्हा काँग्रेसने फारशी तक्रार केली नाही. पण 2009च्या निवडणुकीत जो लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांचा सुपडा साफ झाला. पण 2009 नंतर मनमोहन सिंग परत एकदा देशाचे पंतप्रधान झाले, काँग्रेसची सत्ता आली, UPAची सत्ता आली, तेव्हा लालू प्रसाद वेगळे लढूनसुद्धा UPA बरोबर राहिले. पण त्यांच्या पक्षाला सोनिया गांधींनी एकही मंत्रिपद दिलं नव्हतं, कारण त्यांची गरज UPAला राहिलेली नव्हती. रामविलास पासवान तर स्वतः पराभूत झाले, त्यांच्या पक्षाला एकही खासदार निवडून आणता आला नाही आणि 5 वर्षांनी त्यांना परत एकदा मोदींच्या वळचणीला यावं लागलं. वापरा फेकून द्या, यूज इट थ्रो इट, ही काँग्रेसची नीती आहे. आणि तो अनुभव समोर असताना त्यापासून शिकायचं असतं. तो अनुभव दुसऱ्याचा असला, आपण पुस्तकं शिकताना वाचतो, पुस्तकांचा अभ्यास करतो, तो अनुभव आपला नसतो, दुसऱ्यांचा अनुभव असतो. त्या दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आपण आपल्या आयुष्यात करून घ्यायचा. म्हणूनच आपण पुस्तकं वाचत असतो, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असतो. इतिहासात इतरांनी ज्या चुका केल्या आणि त्यांचं नुकसान झालं, ते नुकसान आपलं होऊ नये यासाठी आपण इतरांच्या अनुभवाचा अभ्यास करतो. दुर्दैवाने भारतीय राजकारणात स्वतःला लिबरल सेक्युलर म्हणवणारे जे नेते आणि पक्ष आहेत, त्यांना इतरांच्या अनुभवाचा अभ्यास करावासा वाटत नाही आणि त्यामुळेच ते नेहमी काँग्रेस नावाच्या मायाजालामध्ये गुरफटलेले असतात. लालू प्रसाद यादव असोत, चंद्राबाबू नायडू असोत, नितीश कुमार असोत, यांचे अनुभव लक्षात घेतल्यानंतर आपला उपयोग आहे तोपर्यंतच काँग्रेसबरोबर राहता येतं, नाहीतर आपण कचराकुंडीत. हे हेमंत सोरेन किंवा तुमचा केजरीवाल यांना समजायला पाहिजे होतं. तरीही ते त्यांच्याबरोबर गेले आणि वेळ नाही मित्रांनो. लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं आणि काँग्रेस पक्ष हेमंत सोरेन आणि केजरीवाल यांना विसरून गेलेला आहे. निवडणुकीचे निकाल समोर आले आणि EVM नावाचं एक रडगाणं आहे, ते सुद्धा काँग्रेस विसरून गेली. ते खेळणं फेकून दिलं, कारण त्याचा आता उपयोग नाही आहे. मला गंमत याची वाटते की निकाल लागल्यापासून ज्या काय राजकीय घडामोडी चालल्या आहेत, सरकारची जमवाजमव करण्याचा प्रयत्न किंवा निकालांचा अभ्यास करण्यासाठी जो प्रयत्न इंडिया आघाडीकडून झाला, त्या दिवशीच्या पहिल्या सभेत मला वाटतं 5 जून रोजी राघव चड्ढा आणि संजय सिंग हे 2 आम आदमी पार्टीचे नेते त्या बैठकीमध्ये घोटाळताना दिसले. पण निकाल स्पष्ट झाले, सत्ता येणार नाही आहे ठरलं, तेव्हा काँग्रेसने ज्या सहजतेने केजरीवाल यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे किंवा हळूहळू करत परत एकदा आम आदमी पार्टीला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे, तो इतिहास आहे. तो काँग्रेससोबत जाणाऱ्या मित्रपक्षांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून आज किंवा यापुढे काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी काही धडा शिकायचा असतो. उलट आहे
की दोनदा दगा देऊनसुद्धा चंद्राबाबू नायडू असोत किंवा नितीश कुमार असोत, त्यांना आज NDAमध्ये सोबत घेताना भारतीय जनता पक्ष सन्मानपूर्वक वागणूक देतो आहे. आडमुठेपणा ऐकणार नाही, पण निदान गरज आहे तर सन्मानपूर्वक वागवलं पाहिजे. हा भाग केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांनी लक्षात ठेवला पाहिजे होता. कालपर्यंत आपली अटक हा लोकसभा निवडणुकीचा विषय करण्यात आला होता. केजरीवाल किंवा सोरेन यांच्या अटकेवर बंगालपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून पार ओरिसापर्यंत इंडी आघाडीचे नेते सातत्याने टाहो फोडून रडत होते. पण निकाल समोर आले आणि त्यामध्ये केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीत सपाटून मार खाल्ला. काँग्रेसबरोबर हातमिळवणी करूनही मार खाल्ला. 7च्या 7 जागा भाजपला मिळाल्या आणि काँग्रेसच्या लक्षात आलं आता यांचा उपयोग नाही, कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्या. सोरेनचं तेच झालं. EVM जी गोष्ट मतदान संपल्यापासून मतमोजणीपर्यंत परत परत बोलली जात होती. कपिल सिब्बल या माजी काँग्रेस नेत्याने तर एक मोठा फॉर्म बनवून सगळ्या BJP विरोधी पक्षांना पाठवलेला होता, कार्यकर्त्यांना पाठवला होता की EVMमध्ये घोटाळा होण्याची शक्यता आहे, त्यासाठी काय काय प्रिकॉशन घ्यायच्या, काय काय काळजी घ्यायची. कपिल सिब्बलसुद्धा EVM विसरून गेलेत. आणि EVM कशाला, केजरीवाल विसरून गेलेत, हेमंत सोरेनना सगळे विसरून गेलेत. कारण ही काँग्रेसची नियत आहे, ही काँग्रेसची नीती आहे, हा काँग्रेसचा स्वभाव आहे. वापरा आणि फेकून द्या. जेव्हा भविष्यात जे कोणी आज सेक्युलरिझम वगैरे वगैरेची पिसं लावून नाचत आहेत आणि काँग्रेससोबत जात आहेत, त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा इशारा दडलेला आहे. आपला वापर हा उपयोग असेपर्यंत आहे, आपली संगत सोबत उपयोग असेपर्यंत आहे. तो उपयोग संपेल त्या दिवशी आपली जागा कचरा कुंडीमध्ये असणार, हे उबाटा शिवसेनेनेही लक्षात घ्यावं. आज सगळे इंडी अलायन्सवाले EVM विसरलेत, केजरीवाल विसरलेत, सोरेन विसरलेत. कारण त्यांचा आता पुढल्या राजकारणाला उपयोग राहिलेला नाही, मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.